कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 आणि राजकारणाच्या पटावर आज जे घडलं ते केवळ निकाल नाहीत. तो आहे सत्तेचा संघर्ष, निष्ठेचा भंग, अहंकाराचा पराभव आणि जनतेच्या मतांचा थेट संदेश. झेंड्यापेक्षा मोठी जनता असते आणि नावांपेक्षा मोठं वास्तव असतं. हे या निवडणुकीनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का हा प्रश्न विचारत ऐन निवडणुकीत गट बदलणाऱ्या शीतल फराकटेंना मिळालेला पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नाही, तो राजकीय भूमिकेचा, वेळेच्या चुकीच्या निर्णयाचा आणि लोकांच्या भावना न समजण्याचा पराभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष पदावरून थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश मोठा निर्णय होता, मोठा दावा होता. पण बोरवडे मतदारसंघातील जनतेनं तो दावा थेट मतपेटीत नाकारला. हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या शीतल फराकटे यांनी उमेदवारी डावलली गेली म्हणून घेतलेला बंडखोर निर्णय, सोशल मीडियावर गाजलेली वाक्य, राजकीय चर्चांमध्ये पेटलेली आग सगळं काही क्षणिक ठरलं. कारण निकालाच्या दिवशी वास्तव एकच होतं. शोभाताई फराकटे यांनी स्पष्ट विजय मिळवत राजकारणात नातेसंबंधांपेक्षा लोकविश्वास मोठा असतो हे दाखवून दिलं. कागल तालुक्यात मात्र पूर्णपणे वेगळं चित्र होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री समरजीत सिंह घाटके यांनी शाहू गुंपरण अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी त्यांच्या गटानं वर्चस्व गाजवलं. पंचायत समितीच्या 11 जागा आणि कागलमधील सर्व उमेदवारांचा विजय हा केवळ यश नाही, तो शक्ती प्रदर्शन आहे. याच कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक गटाचं अक्षरशः पाणीपात झालं. अवघी एक पंचायत समितीची जागा हा आकडा नाही, ती एक राजकीय चेतावणी आहे. गगनबावडा तालुक्यात मात्र सत्ता स्थिर राहिली. सतेज पाटील यांचं वर्चस्व कायम राहिलं आणि तिसंगी झेडपी गटातून सोनाली पाटील यांचा विजय हा त्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरला. ही निवडणूक बदलाची नव्हती, ती स्थैर्याची होती आणि गगनबावड्यानं ते सिद्ध केलंय. भादुरा झेडपी मतदारसंघात मात्र चित्र वेगळं होतं. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेल्या सोनाली सावंत रील स्टार म्हणून ओळख, सोशल मीडियावर लोकप्रियता, पण राजकारणात नवी ओळख. तरीही विजय मिळवून त्यांनी दाखवून दिलं की लोकप्रतिमा आणि जनसंपर्क योग्य असेल तर वेळ कमी असली तरी जनता संधी देते. ही निवडणूक फक्त गटांची नव्हती, ती होती निष्ठेची परीक्षा, संयमाची परीक्षा आणि जनतेशी असलेल्या नात्याची परीक्षा. जिथे काही ठिकाणी पक्ष बदलून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न झाला, तिथं जनतेनं स्पष्ट संदेश दिला, आम्ही व्यक्ती पाहतो, काम पाहतो, विश्वास पाहतो. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 ही आकड्यांची लढाई नव्हती, ती होती प्रतिमांची, भूमिका बदलणाऱ्यांची आणि भूमिका टिकवणाऱ्यांची तुलना. कुठं गट कोसळले, कुठं गट उभे राहिले, कुठं राजकीय करिअरला ब्रेक लागला तर कुठे नवीन चेहरे घडलेत. आजच्या निकालात एक गोष्ट स्पष्ट आहे, राजकारणात झेंडा बदलणं सोपं असतं, पण विश्वास बदलणं कठीण असतं. घोषणांनी वातावरण तापतं, पण मतदार पेटीत निर्णय शांतपणे होतो आणि त्या शांत निर्णयात भावनांपेक्षा वास्तव जास्त वजनदार असतं. कोल्हापूरच्या जनतेनं या निवडणुकीत केवळ प्रतिनिधी निवडले नाहीत, त्यांनी राजकीय प्रवृत्ती निवडल्या, संस्कृती, निलवडी आणि भविष्याचा मार्ग ठरवला. ही निवडणूक म्हणजे सत्ता नाही, ती म्हणजे संकेत आहे. कोण उगवणार, कोण मावळणार आणि कोण टिकणार याचा स्पष्ट इशारा. झेंडे बदलले जातील, घोषणा बदलतील, गट बदलतील, पण जनता एकच प्रश्न विचारते, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आणि ज्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं त्यांना आज निकालाने उत्तर दिलं आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.